ॲक्च्युली व्हॉट इज DTF अँड व्हॉट इज GCCH याची सर्व माहिती अभिषेक पवार आपणाला सांगेल. DTF stands for Digital Task Force. It is digital forensic specialized information security solution and services company. It helps customer enterprises in law enforcement and identify, prevent, detect, resolve and protect from crimes, frauds and acts of terrorism arise due to vast uses of digital communication application which are artificial in our personal and professional lives. DTF services has mixed skills of digital forensic experts, cybercrime investigator, and certified information security experts to service customers in law information. Global Cybercrime Helpline. Global Cybercrime Helpline, it gives virtual platform to discuss our computer crimes, cyber crimes, e-crimes, social media frauds, online finance frauds. Thank you. यानंतर ज्यांनी या सेंटरची सुरुवात केली ते माननीय श्रीयुत रोहन न्यायाधीश सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट यांना मी विनंती करते की त्यांनी मान्यवरांचा सत्कार करावा. DIG माननीय श्रीयुत राजेंद्र डहाळे सर यांचा सत्कार रोहन न्यायाधीश यांच्या हस्ते येथे संपन्न होत आहे. डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस वायरलेस कम्युनिकेशन सिस्टीम पुणे माननीय श्रीयुत राजेंद्र डहाळे सर यांचा सत्कार रोहन न्यायाधीश यांच्या हस्ते येथे संपन्न होत आहे. धन्यवाद. यानंतर ॲडव्होकेट माननीय श्रीयुत नंदू फडके यांचा सत्कार रोहन न्यायाधीश यांच्या हस्ते येथे संपन्न होत आहे. ॲडव्होकेट माननीय श्रीयुत शिशिर हिरे सर यांचा सत्कार रोहन न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न होत आहे. फॉर्मर ACP माननीय श्रीयुत भानुप्रताप बर्गे यांचा सत्कार राजेंद्र डहाळे सर फॉर्मर ACP माननीय श्रीयुत भानुप्रताप बर्गे सर यांचा सत्कार रोहन न्यायाधीश यांच्या हस्ते येथे संपन्न होत आहे. माजी महापौर माननीय श्रीयुत सिद्धार्थ धेंडे यांचा सत्कार राजेंद्र डहाळे सर यांच्या हस्ते येथे संपन्न होत आहे. सुमित ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्रीयुत प्रभाकर साळुंके सर यांचा सत्कार ॲडव्होकेट नंदू फडके यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सुमित ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्रीयुत प्रभाकर साळुंके. ट्रिनिटी महाविद्यालयाचे प्रिन्सिपल माननीय श्रीयुत डॉक्टर निलेश उके यांचा सत्कार ॲडव्होकेट शिशिर हिरे यांच्या हस्ते येथे संपन्न होत आहे. ट्रिनिटी महाविद्यालयाचे प्रिन्सिपल माननीय श्रीयुत डॉक्टर निलेश उके यांचा सत्कार
धन्यवाद. ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन अवॉर्ड 2019चे हे 4थे वर्ष आहे. शैक्षणिक, सामाजिक, कायदेविषयक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात येतो. याही वर्षी हा सोहळा सर्व मान्यवरांच्या उपस्थित येथे संपन्न होत आहे. या सोहळ्याच्या अनुषंगाने मान्यवरांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या गुणवंत सेवेबद्दल राष्ट्रपती पुरस्कार, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्य पुरस्कार, दहशतवाद्याविरुद्ध कारवाई करून क्लब मेंबर्सना वाचवणारे पहिले पोलीस अधिकारी म्हणून आंतरराष्ट्रीय पुरस्कार, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड म्हणून ज्यांनी सेवा केली असे दहशतवाद विरोधी पथकाचे प्रभारी, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून अत्यंत उत्तम कामगिरी बजावलेले माननीय श्रीयुत भानुप्रताप बर्गे सर यांना मी विनंती करते की कार्यक्रमाच्या अनुषंगाने 4 शब्द सांगावेत. व्यासपीठावर उपस्थित DIG ढाळे सर, या कार्यक्रमासाठी विशेष करून निमंत्रित केलेले नंदू फडके सर, ॲडव्होकेट हिरे, सिद्धार्थ धेंडे, ओके सर आणि साळुंके सर आणि विशेषतः डिजिटल टास्क फोर्सचे रोहन न्यायाधीश आणि त्यांचे सर्व सहकारी. खरं तर ज्यावेळेस रोहनने हा डिजिटल टास्क फोर्स केला त्यावेळेस इनिशियली स्टेजमध्ये मी पण त्याच्याबरोबर होतो आणि पुढे वाढत जाणाऱ्या सायबर क्राईमच्या दृष्टीने पोलिसांच्यामध्ये अवेअरनेस करायसाठी म्हणून आम्ही त्याची मदत घेत होतो आणि आम्ही स्वतःसुद्धा त्याच्याकडनं शिकत होतो. आजसुद्धा या ठिकाणी आमच्या ATAच्या कल्पना आहेत, अल्फान्सो आहे, बाकी पुरस्कार ज्यांना दिले जाणारे सर्व पुरस्कार ते आहेत. अजूनसुद्धा जर आम्ही बघितला तर ढाळे सर आपल्याला खरोखर दिसतं की पोलीस खात्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सायबर क्राईमसाठी अधिकारी तयार करणं आवश्यक होतं आणि ह्या अधिकाऱ्यांची कमतरता भासत असताना किंवा सायबर क्राईमचं ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन करतो आपण, डिटेक्शन करतो किंवा चार्जशीट कोर्टामध्ये पाठवतो त्यावेळेस ज्या गोष्टी आपल्याला कमतरता कमी वाटतात किंवा कमी त्या प्रमाणामध्ये आपल्याला जे अज्ञान असतं ते कसं आपण भरून काढायला पाहिजे हा ज्यावेळेस विचार करत असतो त्यावेळेस पुण्यामध्ये पर्टिक्युलरली जर बघितलं तर आपल्याला सगळ्यात पहिलं नाव रोहन न्यायाधीश याचं येतं की कधीही त्याला मी आत्ताच इंटरव्ह्यूमध्ये सांगताना की ही इज अ कॉप मोर दॅन कॉप, की एक वेळ पोलीसवाल्याला रात्री 12 वाजता 2 वाजता फोन करून बोलवलं तर तो आडेवेडे घेतो यायसाठी, परंतु रोहनला जर फोन केला, मी ATSला असताना त्याची खूप मदत घेतलेली होती, पुन्हा क्राईम ब्रँचमध्ये असताना खूप मदत घेतलेली होती आणि ज्या पद्धतीने तो कंटिन्युएशनमध्ये काम करतो किंवा ते सहकारी काम करतात की खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी वाटतं आणि नेहमी पोलिसांच्या वतीने मी त्याला धन्यवाद आजच्या या प्रसंगी देतो. त्याच्या सर्व कार्यक्रमासाठी जात असतो. आजसुद्धा कुणाला मदत लागली म्हणजे फक्त पोलिसांनाच नाही तर प्रायव्हेट ह्याच्यामध्ये सुद्धा तो विनामूल्य मदतीत करत असतो जिथे गरज असेल त्या ठिकाणी. डिजिटल टास्क फोर्सचे मी या ठिकाणी कौतुक करतो. मला या ठिकाणी बोलवलं, 4 शब्द बोलायची संधी दिली, त्याचं कौतुक करायचं ही संधी मिळालेली आहे. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका बार असोसिएशनमध्ये लायब्ररी असावी अशी संकल्पना ज्यांनी राबवली, शेतकऱ्यांच्या हितासाठी अमृत महोत्सव हा कार्यक्रम आयोजित करून 22,000 तरुणांचा सहभाग ज्यांनी करून घेतला, रक्तदान महायज्ञाचे आयोजन करून 5,774 रक्ताच्या बाटल्यांचा पुरवठा मुंबईच्या केम हॉस्पिटलमध्ये केला गेला. आपले गुरुवर्य गुरु बाबा भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपली प्रॅक्टिस ज्यांनी सुरू केली, आपल्या आईची इच्छा आणि आशीर्वाद घेऊन पुढे चालणारे प्रेसिडेंट ऑफ SP कॉलेज पुणे अँड फॉर्मर व्हाईस चेअरमन ऑफ महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिल ॲडव्होकेट माननीय श्रीयुत नंदू फडके यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने 4 शब्द मांडावे. व्यासपीठावरील माननीय ढाळे सर, भानुप्रतापजी, साळुंकेजी, ओके सर, माझे मित्र शिशिर, रोहनजी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, सायबर
औषध दिल्यानंतर त्याचे साईड इफेक्ट जसे येत असतात, तसं आपण ज्यावेळेला डिजिटल इंडियाकडे जात असतो त्याच वेळेला सायबर क्राईम हा साईड इफेक्टही तयार होत असतो. पोलिसांना ते मोठं आव्हान आहे. आपल्याला माहिती आहे गुन्हे कुठल्या प्रकारचे होऊ शकतात, तर एक बॉडीली इंजुरी म्हणजे जिथं त्या गुन्हेगाराचा प्रत्यक्ष सहभागच असतो, आणि दुसरे गुन्हे की ज्या ठिकाणी गुन्हेगाराचा सहभाग नसतो पण तरी सुद्धा तो महाघातक ठरत असतो. मग त्यामध्ये रिमोट कंट्रोलच्या साह्याने बॉम्बस्फोट घडवणारा एखादा अतिरेकी असू शकेल, किंवा तुमचं बँकेतलं खातं रातोरात पूर्णपणे मोकळा करणारा एखादा भामटा असू देत. पण हे आव्हान वाढत चाललंय. पूर्वी दरोडा म्हटल्यानंतर तो दरोडेखोर तो शस्त्र घेऊन येणार, तो दमदाटी करणार, म्हणजे त्याचा फिजिकल प्रेझेन्स असायचा. पण आता तसं नाहीये. आपल्याला माहिती आहे पुण्यात कॉस्मॉस बँकेमध्ये करोडो रुपयाचं करोडो रुपये कोणाचे पैसे, हे सर्वसामान्य खातेदारांचे पैसे आहेत. नायजेरियन टोळी पकडली, आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये सायबर क्राईम हे मोठं आव्हान उभं राहणार आहे. आणि हे आव्हान स्वीकारण्यासाठी भारतीय जनतेतल्या युवा पिढीला सक्षम बनवण्याचं काम हे रोहन न्यायाधीश करतायत, म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्या बरोबर आहोत. या पुढच्या कालावधीमध्ये डिजिटल म्हणजे ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक्स, इंटरनेट यांचा माध्यमाचा वापर खूप होणार आहे. म्हणजे अँटीव्हायरस प्रत्येकजण आपापल्या गॅजेटमध्ये घालतोय. ते तुमचं PC असेल, लॅपटॉप असेल, आयपॅड असेल, फोन असेल. म्हणजे माणूस स्वतःच्या तब्येतीची जेवढी काळजी घेत नाही तेवढी अँटीव्हायरस नीट आहे ना, आणि मग तो चेक करत असतो. या सर्व पार्श्वभूमीवर रोहन न्यायाधीश यांनी जे काम सुरू केलंय त्या कामाला केवळ तोंडी नुसता पाठिंबा द्यायचा नाहीये, तो सक्रिय द्यायचा आहे. आणि म्हणून ते माझ्या मागे लागतात आणि मी त्यांच्याकरता उपलब्ध असतो. मला असं वाटतं की त्यांनी लहानपणी एक म्हण अभ्यासामध्ये वाचली असावी, सेट अ थीफ टू कॅच अ थीफ. आणि म्हणून क्रिमिनल साईडला बचाव पक्षाचे काम करणारे जे वकील आहेत त्यांनाच आपल्याबरोबर ठेवलं की चोर काय काय करणार आहे ते अगोदरच आपल्याला कळेल, आणि म्हणून ते आपल्याबरोबर असले पाहिजेत. म्हणून त्यांनी कदाचित मला ते कायम बोलवत असावेत. मित्रांनो, आगामी कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यांना हे जे आव्हान आहे सायबर क्राईमचं, हे आपल्याला पेलवलं पाहिजे. आणि तेवढ्याकरता यांनी आज उपक्रम सुरू केला आहे, जी इन्स्टिट्यूट सुरू केलेली आहे. म्हणजे ते अनेक न्यायाधीशांना शिकवत असतात, वकिलांना शिकवत असतात, पोलिसांना शिकवत असतात, विद्यार्थ्यांना शिकवत असतात. पण हे आवश्यक आहे. इट इज अ नीड ऑफ द सोसायटी. आणि ही गरज ते भागवत आहेत. म्हणून त्यांच्या या सगळ्या उपक्रमाला माझ्या पूर्ण हार्दिक शुभेच्छा. आपणही सर्वजण त्यांना जी साथ देतात त्याच्याकरता आपल्या सगळ्यांचा मी आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर राजकारण आणि समाजकारण या दोन्हींचा संयोग साधत पुणे शहराचे माजी महापौर आणि जनतेच्या आशीर्वादाने आणि प्रामाणिक सेवेने सलग 4 वर्ष नगरसेवक पद निभावणारे नागपूर चाळ महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड वॉर्डचे विद्यमान नगरसेवक, जनहित प्रतिष्ठानच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार प्राप्त झालेले, आपली वैद्यकीय सेवा निष्ठेने निभावत असलेले अण्णा माननीय श्रीयुत डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांना मी विनंती करते की कार्यक्रमाच्या अनुषंगाने मनोगत व्यक्त करावे. माझे मित्र रोहन न्यायाधीश यांचा हा 4थं वर्ष आहे. या ठिकाणी सायबर क्राईममध्ये ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे त्यांचा या ठिकाणी ते सत्कार घेत आहेत. डिजिटल टास्क फोर्सच्या माध्यमातून या ठिकाणी सायबर क्राईममध्ये हे कार्य करत आहेत. आज विचारमंचावर अनेक मान्यवर उपस्थित आहे. DIG मान्य राजेंद्र ढालेजी आहेत, ॲडव्होकेट शिशिर हिरेजी आहेत, आत्ता ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते ॲडव्होकेट नंदू फडकेजी,
तसेच आमचे मित्र भानुप्रताप बर्गेजी, उकेजी, या ठिकाणी प्रभाकर साळुंके, रोहन न्यायाधीश आणि त्याच्या सर्व टीमचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी करत आहेत. जसं आत्ता आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की मानवी जीवनामध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग हा मानवी हिताकरता, मानवी कल्याणाकरता होत आहे. मी डॉक्टर आहे. मेडिकल फील्डमध्ये टेक्नॉलॉजीचा जसा उपयोग आपण करत असतो, त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सगळ्या जीवनावश्यक ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्याकरता टेक्नॉलॉजीचा उपयोग होत असतो. परंतु जसे औषधं किंवा ज्या काही टेक्नॉलॉजीज येतात त्याचे जसे इफेक्ट असतात तसे साईड इफेक्ट देखील असतात. आणि ते साईड इफेक्ट हे जास्ती धोकादायक असतात आणि ते मानवाच्या विनाशाकडे जातं. या ठिकाणी रोहनचं जे काम आहे, रोहनचं काम म्हणजे आपल्या शरीरामध्ये डायबिटीस कंट्रोल करायला जशी हॉर्मोनची गरज असते आणि ते एक विशिष्ट लेवलपर्यंतच गरज असते, तसं रोहनचं काम आहे. डिजिटल इंडिया, डिजिटल वर्ल्ड होत असताना बँक ट्रान्झॅक्शन्स असतील, एकमेकांची कनेक्टिव्हिटी असेल, आम्ही महानगरपालिकेमध्ये ट्रॅफिकवरती सोल्युशन काढतो. ट्रॅफिक स्मूथ असावी. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मोबाईलवरती एका डेस्टिनेशनपर्यंत जाण्याकरता जसं गुगल ॲपचा उपयोग होतो, त्याच माध्यमातून त्या रूटवरती कुठे कंजेशन आहे, कुठे कंजेशन नाही आहे हे देखील आपल्याला कळतं. आपल्याला कोणता रूट घ्यायचा तेही कळतं. त्याप्रमाणे डिजिटली आपण आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन आणि आपले सगळे व्यवहार हे व्यवस्थित आणि कमी वेळामध्ये व्हावे ह्याकरता प्रयत्न करत असतो. त्यामध्ये बँकिंग क्षेत्रातले तर ह्या डिजिटलायझेशनचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो, परंतु त्याचे साईड इफेक्ट देखील तितकेच भयावह आहे. जसं कॉस्मॉस बँकेचं सांगितलं तसं इंडिव्हिज्युअली देखील अनेक जण चीट होतात यामध्ये. मी स्वतः ह्याच्यामध्ये 2 उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर पाहिलेली आहे. राजकीय व्यक्ती म्हटलं तर कोणताही कॉमन मॅन त्याला जर काही त्रास झाला तो पहिलं त्याच्या डोळ्यासमोर एक राजकीय व्यक्ती दिसतो की हा आपल्याला मदत करेल. पोलिसांकडे पहिले जात नाहीत, पहिले आमच्याकडे येतात. एक उदाहरण मी सांगतो. माझा नातू हा कल्याणनगरच्या बिशप शाळेमध्ये आहे. त्याचा बालमित्र त्याच्या आईनी पेटीएमवरती ₹1 करता एका NGOनी त्यांना फोन करून सांगितलं की ₹1 पेटीएमच्या माध्यमातून आमच्या संस्थेला डोनेट करा. तिने ₹1 डोनेट केला. तिला फोन आला. फोन आल्यानंतर त्या फोनवर ती बोलत होती त्या संस्थेची माहिती घेऊन ₹1चं. तेवढ्या 3 मिनिटाच्या बोलण्यामध्ये तिच्या बँकेमधनं, पेटीएममधनं ₹2,00,000 गायब झाले. संस्थेला ₹1ची मदत करायला बाई गेली आणि ती 2,00,000ला स्वतःला चुना लावून घेतला. मग ही वस्तुस्थिती ही डिजिटलायझेशनचा साईड इफेक्टमध्ये आहे. आता ह्याच्यामध्ये दोष कोणाचा काय हे पोलीस तपासामध्ये होईल. दुसरं उदाहरण मी सांगू इच्छितो. या ठिकाणी अनेक मान्यवर पोलीस खात्यामधले आहेत. मी रोहनकडेच ती केस घेऊन आलो. मी नाव डिस्क्लोज करणार नाही. एक व्यक्ती परदेशामधले एका परपुरुषाच्या प्रेमात पडली. इतक्या प्रेमात पडली, मस्तपैकी त्यांचं सायबर प्रेम चालू होतं. 6 महिन्यानंतर त्या प्रेमाचं रूपांतर देवाणघेवाणमध्ये झालं. तो परदेशातला प्रेमी पुण्यामध्ये येणार, तुला वस्तू घेऊन यायच्यात, मला पैसे ट्रान्सफर कर म्हणून तिने पैसे ट्रान्सफर केले. वस्तू येणार म्हणून त्या वस्तू दिल्ली कस्टम एअरपोर्टला आल्या आणि त्या कस्टमची ड्युटी भरायची म्हणून अजून पैसे ट्रान्सफर कर. तिने अजून पैसे ट्रान्सफर केले. 4-4.5 लाख रुपये तिचे गेले. वस्तूही आल्या नाही आणि त्याच्यानंतर तो प्रेमीही गायब झाला. आम्ही ती केस रोहनकडे घेऊन गेलो. रोहननी सांगितलं आपण प्रायव्हेट केसही करू, आपल्या माध्यमातूनही तपास करू आणि पोलिसांकडे एक रीतसर तक्रार देखील दाखल करू. मी हा आवर्जून का सांगतोय इथे, पोलिसांकडे तक्रार दाखल करायला 2 महिने लागले. पहिली गोष्ट तर पोलिसांनी तक्रार दाखल करायला ॲज युज्युअल
आज उद्या असं नाही तसं नाही वगैरे 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 सगळं. 2 महिन्यानंतर शेवटी मला पी आयना फोन करावा लागला. पी आयनी सांगितलं ती केस दाखल झाली. केस दाखल झाली, एफ आय आर दाखल झाली, पेपरमध्ये बातमी आली, सगळं झालं. त्याच्या 1.5 महिन्यानंतर पोलिसांकडनं तिला एक पत्र दिलं. आणि ते पत्र इतकं छान आहे, मी आवर्जून हे सांगतो कारण हे पब्लिकली सांगणं खूप गरजेचं आहे. त्या पत्रामध्ये पोलिसांनी असं सांगितलं की आम्ही तपास सगळा केला. तपास केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की तपासाच्या माध्यमातून तुम्ही जे तक्रार केलेली ती खरी आहे. म्हणजे तुमचं चीटिंग झालेलं बँकेतनं हे खरं आहे. परंतु आरोपी काय सापडत नाहीये, आरोपीचा ठाव ठिकाणा काय लागत नाहीये. आम्ही कोर्टामध्ये चार्जशीट फाईल करतोय आणि माननीय मेहरबान कोर्टाकडं आरोपीला सोडण्यास आम्ही सांगत आहोत. आता हे पोलिसांनी कोर्टाला सांगणं हा नवीनच प्रकार आहे. म्हणजे मी आरोपी सापडलेला नाही हे ते मान्य करतात, तक्रार त्या मुलीची खरी आहे हेही ते पोलीस मान्य करतात, परंतु कोर्टाला सांगतात की आरोपीला सोडून देण्यात यावं. हे मला काही कळलं नाही, एक लेमन म्हणून मला कळलं नाही. DIG साहेब या ठिकाणी आहेत, ते त्याच्यावर फार बोलू शकतील. परंतु जी व्यक्ती पीडित आहे तिला अशा प्रकारचं पत्र आल्यानंतर ती अपेक्षा कोणाकडनं करणार. मग मी रोहनला फोन केला, रोहनला सगळं पाठवलं. म्हटलं बा रोहन काय करता येईल ह्याच्यामध्ये. तर रोहन म्हणला पाहू आपण त्याचा पूर्ण अभ्यास करू आणि मग कोर्टामार्फत आपण हे परत एकदा केस चालू ठेवू. तर सामान्य नागरिक ज्यावेळेस ह्या सगळ्या डिजिटल क्राईममध्ये अडकतो, तर मला वैयक्तिक असं वाटतं की आपली जी काही तपास यंत्रणा आहे, मग ती रोहन न्यायाधीशाच्या माध्यमातून खाजगी असेल किंवा पोलिसांच्या माध्यमातून असेल, ह्यांचा समन्वय असणं खूप गरजेचं आहे. आणि मी स्वतः एक राजकीय व्यक्ती आहे, मी ह्याच्यावरती पत्र देखील गृह खात्याला लिहिलेलं आहे. मी केंद्रीय गृह खातं आणि राज्याच्या गृह खात्याला देखील हे पत्र व्यवहार केलेले आहेत की स्पेसिफिक आपलं जे काय सायबर क्राईमचं सेल आहे त्याला स्ट्रेंथनिंग खूप गरजेचं आहे, कोऑर्डिनेशन खूप गरजेचं आहे, त्याला मॅनपॉवर देणं खूप गरजेचं आहे. आणि ते मॅनपॉवर सुद्धा हे इंटेलेक्च्युअल मॅनपॉवर पाहिजे. ह्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे आणि ही वाढ जर थांबवायची असेल तर आपल्याला ह्या सगळ्यामध्ये बाहेर पडावं लागेल. नागरिकांना सुरक्षिततेची भावना निर्माण व्हायला पाहिजे, हे या प्रसंगी सांगू इच्छितो. आज 14 तारीख आहे, 10 तारखेला दिल्लीच्या एका मोठ्या न्यूजपेपरमधली बातमी आहे, SBIनी स्वतःच लिहिलेली बातमी आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाची. आणि त्या बातमीतच स्पष्ट त्यांनी केलेलं आहे की मोबाईल धारकांकरता SBIचा इशारा, ज्यूस जॅकिंग नावाचं एक व्हायरस आहे, ते पूर्ण तुमच्या मोबाईल बँकिंगवरती अटॅक करतं आणि ते अटॅक करून तुमचे पैसे सगळे हॅक करतं, पैसे काढून घेतं. त्याच्यावर सावधानतेचा इशारा त्यांनी दिलेला आहे. मला वाटतं ह्याच्यावरती अजूनही रोहन तू प्रकाश टाकू शकतो की हे कसं थांबवता येईल. सामान्य नागरिकांना देखील जे मोबाईलवरनं बँक ट्रान्झॅक्शन करतात त्यांच्याकरता काय काय पथ्य पाळायला पाहिजे, काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, हे आपण सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावं अशी मी विनंती करतो. परत एकदा रोहन आणि आलेल्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो. मला बोलवल्याबद्दल धन्यवाद देतो. थँक्यू. धन्यवाद. यानंतर आपली प्रामाणिक सेवा आणि दृढ निश्चयामुळे महाराष्ट्र सरकारचा विशेष सल्लागार म्हणून वयाच्या 29व्या वर्षी ही संधी मिळाली. क्रिमिनल लॉ, सिव्हिल लॉ, रेव्हेन्यू अँड बँकिंग लॉज इत्यादी फील्डमध्ये गेल्या 20 वर्षापासून आपण कायदेविषयक आपली सेवा करत आहात. ॲडव्होकेट ऑफ बॉम्बे हायकोर्ट अँड मालेगाव डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट ॲडव्होकेट माननीय श्री शिशिर हिरे यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने 4 शब्द सांगावेत. आजच्या या कार्यक्रमाचे संयोजक आणि डिजिटल टास्क फोर्सचे प्रमुख रोहन, DIG डहाळे साहेब, ज्यांच्याकडे आम्ही फार लांबून गुरु म्हणून बघतो असे नंदूजी फडके, म्हणजे खऱ्या अर्थाने आम्ही एकलव्याच्या भूमिकेत असतो, पण अंगठा कधी मागतील ह्या चिंतेत देखील असतो आम्ही. असे नंदूजी, पुण्याचे भूतपूर्व ACP बर्गे साहेब, सिद्धार्थजी धांडे आणि आजचे सगळे अवॉर्डीज. खऱ्या अर्थाने ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले
शासनासाठी ज्यावेळेस मी विशेष सरकारी वकील म्हणून विविध खटल्यांमध्ये काम करतो, त्या पार्श्वभूमीवरती ह्या अवॉर्डकडे बघताना किंवा ह्या डिजिटल टास्क फोर्सकडे बघताना काहीशी संमिश्र अशी भावना माझ्या मनात आहे. म्हणजे ती भावना साधारणतः एखाद्या रुग्णालयाच्या उद्घाटनाला आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस जी काही भावना निर्माण झालेली असते ती त्या पद्धतीची भावना आज माझ्या मनात आहे. रुग्णालयाला शुभेच्छा द्यायच्या, हे रुग्णालय वाढो, ह्या रुग्णालयाची दिवसेंदिवस जास्त प्रगती हो असं ज्यावेळेस म्हणायचं त्यावेळेस समाजात आजारपण वाढो अशी कल्पना मनात करायची का? त्याच पद्धतीचा आजचाही खरी माझी भावना आहे की ह्या डिजिटल टास्क फोर्सला शुभेच्छा द्यायच्या, यांचं काम अधिकाधिक वाढो असं म्हणायचं म्हणजे समाजात गुन्हेगारी वाढू द्यायची का? आणि खरे ह्या द्विधेत मी आज इथं आहे. पण ही द्विधा देखील काही क्षणभर माझ्या मनात होती ज्यावेळेस मी माझ्या स्वतःच्याच कारकिर्दीतल्या एका मोठ्या खटल्याकडे वळून बघितलं. साधारणतः 2013च्या 4 एप्रिलला मुंबऱ्यात एक बिल्डिंग पडलेली होती आणि 75 लोक त्या बिल्डिंग पडल्यात गेलेले होते. त्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन म्हणजे 8वा स्लॅब चालू होता. आपल्यापैकी बिल्डर्स पण असतील, कन्स्ट्रक्शन फील्डशी जवळ काम करणारे लोक देखील इथं असतील. साधारणतः 82व्या दिवशी 8वा स्लॅब चालू होता आणि तो 8वा स्लॅब जो चालू होता त्यांची एक पद्धत होती की प्रत्येक स्लॅब गंती लोक मध्ये घालायचे, लोक राहायला पाठवायचे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही आमचा न्याय, आमचा कायदा, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस बोलत असतो त्यावेळेस आम्हाला आमच्या उणीवा देखील जाणवत असतात. एक 1967चं माननीय सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट आहे की जे ड्वेलिंग हाऊस असतील त्या ड्वेलिंग हाऊसमधल्या लोकांना सहजतेने बाहेर काढू नका, लॉ प्रोसिजर वापरा, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ असा तो शब्द आहे. म्हणजे ते ड्यू प्रोसेस ऑफ लॉ काय हे मला कदाचित आजपर्यंत कळलेलं नाही. कदाचित फडके सर आपल्याला सांगू शकतील की ही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ काय असते बेकायदेशीर कामांच्या संदर्भातली. पण मग अशी बिल्डिंग पडलेली होती आणि संशयित सगळे नजरेपुढे होते की हा यातला संशयित आहे हे पोलीस खात्याला माहिती होतं. पण तो संशयित आणि त्या बिल्डिंगचं बांधकाम यांचं कनेक्टिव्हिटी मिळत नव्हती, कारण पूर्णपणे ती बिल्डिंग फॉरेस्टच्या जमिनीवरती उभी होती. ती जमीन शासनाच्या मालकीची होती आणि अशा जमिनीवरती ती बिल्डिंग उभी राहिलेली होती. त्यामुळे तिचं ओनरशिप कोणाकडेही नव्हतं. बिल्डिंग बांधताना कोणीही कन्स्ट्रक्शन परमिशन घेतलेली नव्हती. कोणत्याही आर्किटेक्टने बिल्डिंग प्लॅन तयार केलेला नव्हता. त्याच्या संदर्भातला कायदेशीर असा कायद्याचा क देखील तिथं नव्हता. म्हणजे बाकीचे पुढचे 2 शब्द सोडून द्या. त्यामुळे त्या बिल्डिंगच्या संदर्भातलं सगळंच इल्लीगल होतं. बांधतं कोण एवढं माहिती होतं, याला मदत कोण करतं हे देखील माहिती होतं. आणि अशा वेळेस 75 जीव गेलेले होते. आणि ज्यावेळेस आम्ही त्या फाईलवरती बसलो, एक सुरुवातीचे 7-8-10 दिवस झालेले होते, कुठेही लीड मिळत नव्हता. 2 आरोपी अटकेत होते, बाकीचा लीड मिळत नव्हता. आणि त्यावेळेस मात्र मग हा निर्णय घेतला गेला की आपण यांच्या सगळ्यांच्या फोनचे डिटेल्स घेऊया, यांचे टॉवर लोकेशन्स घेऊ, यांचं इंटरसेक कम्युनिकेशन बघूया. आणि अशा वेळेस रोहन सारख्या तज्ज्ञांची आम्हाला मदत होते. आणि ज्यावेळेस हे इंटरसेक कम्युनिकेशन सुरू केलं शोधणं, ज्यावेळेस टॉवर लोकेशन्स घेणं सुरू केलं, त्यावेळेस लक्षात आलं की यात 26 आरोपी गुंतलेले आहेत. आणि हे 26 कोण होते तर 10 मोठे बिल्डर होते मुंबऱ्यातले. ही कहाणी इथंच थांबत नाही, ही गोष्ट इथंच थांबत नाही. बिल्डर असणं स्वाभाविक होतं, पण अतिशय नावाजलेले असे मुंबऱ्यातले राजकीय नेते होते. नेते आणि बिल्डरचं तिथं असणं हे देखील स्वाभाविक आहे. पण त्या जागेवरती ठाणे महानगरपालिकेचे ॲडिशनल कमिशनर होते, ठाणे महानगरपालिकेचे जॉईंट कमिशनर होते, महाराष्ट्र शासनाचे डेप्युटी कलेक्टर त्याच्यात इन्व्हॉल्ड होते. आणि हा शोध ज्यावेळेस लागत गेला त्यावेळेस आमच्यासारख्याला एक आनंद झाला की खऱ्या अर्थानं असे टास्क फोर्स आपल्याकडे असले ज्यांचं प्रभुत्व ह्या डिजिटल टेक्नॉलॉजीजवरती आहे, तर गुन्हेगाराला शोधणं अतिशय सोपं जाणार आहे. आणि म्हणून मी रोहनला सांगतो की जे काम त्यांनी सुरू केलेलं आहे ते काम अधिकाधिक वाढावं, पॉझिटिव्हिटीने ते वाढावं. आणि हे वाढत असताना समाजाची जास्तीत जास्त सेवा त्यांच्या माध्यमातून व्हावी. आज जे सगळे अवॉर्डीज आहेत मी त्यांचे जेव्हा नाव बघतोय तेव्हा मला हे लक्षात आलं की त्याच्यात पत्रकार आहेत, त्याच्यात पुष्कर सारखे अतिशय तरुण वयात चांगली प्रॅक्टिस एस्टॅब्लिश करणारे पुण्यातले वकील आहेत, आमच्या पोलीस खात्यात आमच्या टीममध्ये काम करणारे अल्फान्सो मॅडम आहेत. आणि ह्या सगळ्यांच्या समुदायातून, ह्या सगळ्यांच्या एकत्रीकरणातून मला वाटतं आपण एक रामराज्याच्या संकल्पनेकडे वाटचाल करू शकतो. शेवटी रामराज्याची संकल्पना काय होती की जिथं कायद्याचं पालन होतंय, प्रत्येकाला आपल्या
मर्यादेची जाणीव आहे आणि असं ते रामराज्य होतं. आणि हे रामराज्य जर यायचं असेल ह्या देशात, तर मला वाटतं की लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज अधिकाधिक स्ट्रॉंग झाल्या पाहिजे, अधिकाधिक सशक्त झाल्या पाहिजे. आणि त्या सशक्त व्हायच्या असतील तर जास्तीत जास्त येणाऱ्या दिवसांमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागणार आहे. आणि टेक्नॉलॉजीचा वापर जो असतो तो आमचा कोणताही विटनेस होस्टाईल त्याच्यात होत नाही. म्हणजे सरांचे आमचे सगळ्यांचेच हे अनुभव आहेत की साक्षीदार फुटतो आणि साक्षीदार फुटला की केस सुटण्यावरती जाते. पण टेक्नॉलॉजी जर तिथं असली तर काही करता ती टेक्नॉलॉजी खोटं बोलत नाही, ती कोणी फोडू शकत नाही. आणि अशी टेक्नॉलॉजी ज्यावेळेस तिथं सबळपणे उभी राहते त्यावेळेस त्या आरोपीला, त्या गुन्हेगाराला शिक्षा मिळणार हे निश्चित असतं. आज जे अवॉर्डीज इथं आहेत त्यांनी जे काही काम सुरू केलेलं आहे त्यांना देखील मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो. त्यांना मी एवढंच सांगेल की तुमचं हे जे काम आहे हे अधिकाधिक सजगतेने करा, अधिकाधिक टेक्नॉलॉजी बेस करा. कारण ज्यावेळेस टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर केला जाईल त्यावेळेस आपल्याला अपेक्षित असलेला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट आपल्याला मिळू शकतो. मी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल रोहनला धन्यवाद देतो. मी आपल्या सगळ्यांचे देखील आभार मानतो की आपण मला ऐकून घेतलं. मी इथंच थांबतो कारण डिजिटल टेक्नॉलॉजीचा कार्यक्रम आहे. 5च मिनटं मला दिलेले होते, 6 मिनटं आणि 2 सेकंदापर्यंत मी बोललो आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर बी सिव्हिल, ME स्ट्रक्चरल इंजिनियर, BCom LLB आणि डिप्लोमा इन सायबर लॉज असा आपला शिक्षणाचा प्रवास. राष्ट्रपती पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार सलग 2 वेळा फॉर एक्सलंट परफॉर्मन्स इन क्राईम डिटेक्शन अँड मेंटेनन्स ऑफ लॉ अँड ऑर्डर. जिल्हा पोलीस अधीक्षक नंदुरबार, पोलीस उपायुक्त ठाणे पुणे, पोलीस ट्रेनिंग सेंटरचे प्राचार्य मुंबई, गुप्तचर विभाग इत्यादी पदांमध्ये प्रामाणिक सेवा केलेले DIG म्हणून सेवेत असलेले माननीय श्रीयुत राजेंद्र डहाळे सर यांना विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने व्यासपीठावर असलेले आदरणीय श्री ॲडव्होकेट नंदू फडके सर, आदरणीय श्री ॲडव्होकेट श्री शिशिर हिरे सर, आपल्या शहराचे माजी महापौर आदरणीय श्री सिद्धार्थ धेंडे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले चेअरमन ऑफ सुमित ग्रुपचे आदरणीय डॉक्टर प्रभाकर साळुंके सर, या ठिकाणी उपस्थित थोड्या वेळापूर्वी होते परंतु काही कामानिमित्त गेलेले, या शहरामध्ये अतिशय धडाडीनं काम केलेले माझे मित्र सहाय्यक पोलीस आयुक्त श्री बर्गे साहेब, सध्या सेवानिवृत्त, या ठिकाणी उपस्थित असलेले ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे आदरणीय डॉक्टर निलेश उके सर, या ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम घडत आहे आणि डिजिटल टास्क फोर्सच्या अनुषंगाने ज्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे ते माझे मित्र श्रीयुत रोहन न्यायाधीश, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी रोहन न्यायाधीशांचं आपल्या सर्वांचं वतीने मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्याला विनंती करतो की त्यांनी टाळ्याच्या कडकडाट त्यांचं स्वागत करावं, अभिनंदन करावं. रोहनची आणि माझी प्रथमतः भेट 2008 मध्ये झाली होती. मी जालना या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत होतो आणि तिथून माझी पुणे शहरात पोलीस उपायुक्त या पदावर नियुक्ती झाली होती. आणि मला त्यावेळेस आमचे आदरणीय पोलीस आयुक्त जयंत उमराणीकरण सरांनी सायबर क्राईम या विभागाचा कार्यभार पाहण्यास सांगितलं होतं. आणि त्यावेळेस पूर्वी मी कधी सायबर क्राईम हा विषय हाताळलेला नव्हता. पोलीस विभागामध्ये जो आपला कन्व्हेन्शनल क्राईम आहे, ज्याच्यामध्ये खून, चोऱ्या, मारामाऱ्या वगैरे जे प्रकार
सर्वसाधारणपणे घडतात त्या विषयाचा अभ्यास होता. आणि माझं ट्रेनिंग जे पोलीस अकॅडमी नाशिक या ठिकाणी झालं ते 1993मध्ये झालं होतं. आणि त्यावेळेस सायबर क्राईम आम्हाला काही शिकवलेला विषय नव्हता. त्यामुळं माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळं किंवा मला थोडंसं कॉम्प्युटरचं काही प्रमाणात ज्ञान असल्यामुळे उमराणीकर सरांनी मला सायबर क्राईम हा विषय पाहायला सांगितला होता. आणि त्या विषयाचा मी अभ्यास सुरू केला होता. आणि त्यावेळेस मी ठरवलं की बा ह्या क्षेत्रामध्ये जे कोणी तज्ज्ञ मंडळी आहेत, ज्यांचा अभ्यास आहे, ज्यांना माहिती आहे, अशांचं आपण चर्चा करायचं, भेटायचं, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं. कारण अल्टिमेट हे असं होतं, उद्देश असं होतं काम करताना की सर्वसामान्य नागरिकांची जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे त्यांना मदत कशी करता येईल, हा एक उद्देश DCP सायबर क्राईम म्हणून काम करताना होता. आणि त्या अनुषंगाने मग आम्ही जेव्हा सायबर क्षेत्रामध्ये कोण कोण नावाजलेले आहेत किंवा ज्यांना ज्ञान आहे, ज्यांना माहिती आहे, जे काम करतात, मग त्यावेळेस रोहनचं नाव समोर आलं होतं. मग रोहन भेटला, त्याच्याशी चर्चा केली. असं जाणवलं की त्याला ज्ञान आहे आणि खरं म्हणजे त्याला एक काम करण्याची त्याच्यामध्ये उर्मी होती. मग आणि पुणे शहरामध्ये आपल्याला सायबर क्राईम हा नवीन विषय असला होता आणि ब्रँचही नव्याने सुरू झालेली होती. आणि अधिकाऱ्यांना एक मदत व्हावी या दृष्टीने आम्ही रोहनला विनंती केली होती. आणि रोहनने त्यावेळेस अतिशय मनापासून पुणे पोलिसांना सहकार्य करायचं आश्वासनही दिलं होतं. आणि पुढे मग आमचा प्रवास सुरू झाला. 2008 ते 2011 या कालावधीत इथे कार्यरत असताना रोहन आमच्यासोबत होता. आणि त्यावेळेस महत्त्वाच्या केसेस पुणे शहरामध्ये आम्हाला छडा लावण्यामध्ये यश पण मिळालेलं होतं. मी हा वाक्य आता यासाठी वापरलं की आम्हाला यश मिळालं होतं. नक्कीच यश मिळालं होतं. मला या ठिकाणी एक बाब नमूद करावी वाटते की आता मी सिद्धार्थ धेंडे सरांशी चर्चा करत होतो. त्यांनी या ठिकाणी आपली एक केसबाबत चर्चा केली होती की एक बाहेर देशाचा व्यक्ती सायबर प्रकरणातून त्याला पैसे पेड केले होते. कस्टम्समधून सामान सोडवण्यासाठी आणखीन पैसे दिले गेले होते आणि त्या केसचा छडा लागला नव्हता. आणि पोलिसांकडून एक पत्र, जे फिर्यादी होते त्या केसचे, त्यांना प्राप्त झालं होतं. मी आता ते पत्र त्यांच्याशी चर्चा केली, पत्र पाहिलं. तर मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं की ते पत्र मिळालं बरोबर आहे की कुठलाही गुन्हा असेल, मग तो सायबर क्राईमचा गुन्हा असेल किंवा खुनाचा गुन्हा असेल किंवा चोरीचा गुन्हा असेल, तर त्या गुन्ह्यामध्ये जेव्हा FIR दाखल होते तर त्या गुन्ह्याचा तपास सुरू होतो. तपास म्हणजे काय? तर तपास म्हणजे जो कोणी FIR मध्ये आरोपी नमूद केलेला असेल, ज्ञात असेल किंवा अज्ञात असेल, त्याने जो गुन्हा केलेला आहे, खुनाचा गुन्हा असेल, आपण उदाहरण म्हणून घेऊया. मग त्याचा उद्देश काय होता गुन्हा करण्यामागे? त्यांची काही एनमिटी होती का पूर्वीची, किंवा जमिनीचं भांडण होतं का, किंवा जे काय असेल त्याचा आधी त्याच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त पुरावा गोळा करणे. नंतर त्याने त्या गुन्हा करण्यासाठी जे काही शस्त्र वापरले असेल ते शस्त्र जप्त करणे, त्याचा पंचनामा तयार करणे. हे घटना पाहणारे काही साक्षीदार आहेत का, त्या दृष्टीने त्यांचे तपास टिपणं नोंदवणे. नंतर आपल्याला काही डिजिटल एव्हिडन्स मिळतो का? उदाहरणार्थ ज्या घटनास्थळी त्याने त्याचा मोबाईल फोन वापरला होता का, किंवा घटना करण्यापूर्वी त्यांनी कोणाशी संभाषण केलं होतं का, त्याचं लोकेशन त्याच परिसरामध्ये होतं का, वगैरे वगैरे. हा जास्तीत जास्त एव्हिडन्स गोळा करणे, साक्षीदारांचे तपास टिपणे घेणे, शस्त्र जप्त करणे, नंतर मृतकाला ज्या काही जखमा झाल्या होत्या त्याबद्दल वैद्यकीय पुरावे गोळा करणे, त्या शस्त्राने त्या जखमा होऊ शकतात का, पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळवणे. हे सर्व बाबी एकत्र करून एक जो रिपोर्ट तयार केला जातो आणि तो माननीय न्यायालयाला जो सादर केला जातो त्याला आपण चार्जशीट म्हणतो. हा चार्जशीट झाला. परंतु काही गुन्हे असे असतात, उदाहरणार्थ आता भेंडे सरांनी सांगितले होते, ती केस जी आहे ती सायबर क्राईम रिलेटेड चिटिंगची केस आहे, फसवणूक, ऑनलाईन
जे काही तिला फसवणूक झाली आणि त्या अनुषंगाने सायबरचा ज्या रिलेव्हंट सेक्शन खाली गुन्हा दाखल झाला, ती केस आपण समोर ठेवूया. आता या केसमध्ये त्या व्यक्तीची फसवणूक झाली हे 100% खरं आहे. आर्थिक नुकसान पण झालेलं आहे. आरोपी सुरुवातीला ज्ञात नव्हता. पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपास केला. तपासात तो निष्पन्न नाही झाला. मग अशा केसेसमध्ये आपलं क्रिमिनल प्रोसिजर कोड जे आहे 1973, त्याच्यामध्ये काही प्रोसिजर डिफाईन केलेली आहे. कुठल्या गुन्ह्याचा तपास म्हणजे की त्यात आरोपी निष्पन्न होत नसेल किंवा आरोपी निष्पन्न झाला परंतु त्याच्याविरुद्ध पुरावा बरोबर मिळत नसेल तर पुढची क्रियारीती प्रोसिजर काय करायची पोलिसांनी तपास यंत्रणेने त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि त्या अंतर्गत त्या गुन्ह्यांचे क्लासिफिकेशन केलेले आहेत. ABC, अ, ब, क. अ क्लासिफिकेशन असं आहे की एखाद्या गुन्ह्यामध्ये आरोपी मिळून येत नसेल, त्याचं नाव निष्पन्न होत नसेल, त्याचं अक्लासिफिकेशन करावं आणि कोर्टाला विनंती करावी की जेव्हा केव्हा आरोपी मिळून येईल त्याचा आम्ही तपास नव्यानं सुरू करणार, पुन्हा त्याच्या विरुद्ध करणार. आम्हाला अ फायनल करण्याची परवानगी मिळावी. ब फायनल आहे की ज्याच्यामध्ये सूडबुद्धीने एखाद्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवलेला असेल आणि तपासात तसं निष्पन्न झालं की हे मुद्दामून त्या व्यक्तीला त्रास व्हावा म्हणून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला, तर ते बी फायनल. आणि सी फायनल म्हणजे एखाद्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल आहे परंतु त्याच्याविरुद्ध पुरावाच नाही आहे, पुरावा मिळून येत नाही, त्याचं गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होत नाही, तर CRPC सेक्शन 169 प्रमाणे सी फाईल प्रमाणे पोलीस कोर्टाला विनंती करतात की बा या आरोपीला अटक केलं होतं गुन्ह्यामध्ये परंतु त्याच्याविरुद्ध पुरावा मिळून येत नाही, मग त्या आरोपीला या गुन्ह्यातून मुक्त करावं. हे सी फायनल. तर त्या व्यक्तीला ज्या सायबर क्राईम संदर्भात आता धेंडे सरांनी जे आपल्याशी डिस्कस केलं, जे पत्र मिळालेलं होतं त्याच्यामध्ये अ, ब, क तिन्ही फायनलच्या गुन्ह्याबद्दल नमूद केलेलं आहे. फक्त जो होतं की हा आरोपी निष्पन्न होत नाही, याला जेव्हा केव्हा निष्पन्न होईल आमचे प्रयत्न चालू आहेत, जेव्हा केव्हा निष्पन्न होईल त्याच्याविरुद्ध आम्हाला पुनश्च तपास करण्याची परवानगी असावी, त्या लाईनला बोल्ड केलेलं आहे त्या लेटरमध्ये. बरोबर आहे सर? हां. तर त्या लाईनला बोल्ड केलेलं आहे. जसं आता आपण सेतू केंद्रामध्ये उदाहरणार्थ आपल्याला एखादा दाखला घ्यायचा आहे, आपल्या महाराष्ट्राचा रहिवाशीबद्दलचा दाखला घ्यायचा आहे, तर तिथून तो क्लर्क असतो, तो टिक करून देतो प्रत्येक गोष्टीला, एवढे एवढे आम्हाला दाखले जमा करा, हे फॉर्म भरून द्या, आम्ही तुम्हाला तो दाखला 7 दिवसात 15 दिवसात देऊ. आता इथं टिक करण्याच्या ऐवजी त्यांनी ते लाईन फक्त बोल्ड केलेली आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जेव्हा केव्हा आरोपी निष्पन्न होईल, आता मिळून येत नाहीये, निष्पन्न होईल त्याचा पुन्हा तपास करण्याची आम्हाला परवानगी असावी नव्यानं, असं त्यात नमूद केलेलं आहे. तर ती बाब आहे, त्याच्यात तो प्रकार आहे. म्हणजे तपास तात्पुरता क्लोज केलेला आहे पूर्णशः, आणि आरोपीला सोडून देण्याबद्दलचं काही तसं नमूद नाही आहे. ते खालचं बाब आहे, ती ह्या केसबद्दल रिलेव्हंट नाही आहे. थोडं एक्सप्लेन केलं. पुन्हा मी मूळ विषयाकडे वळतो की आता हा सायबरचा गुन्हा, आता ही जी मगाशी आपण केस केलेली होती, अज्ञात व्यक्तीची पेमेंट वगैरे प्रसंग पैसे ट्रान्सफर केले गेले होते, मग हा आरोपी का मिळत नाही आहे? आपल्या सर्वांना माहीत आहे की एखादे मारामारीची घटना आपण बघतो रस्त्यावर होते तेव्हा आपल्याला दिसतं की 4-5 लोक एखाद्या व्यक्तीला मारतायत, मग कारण काही असेल, तिथं व्हायलन्स झालेला असतो, आरोपी त्या ज्याला मारतात त्याला ज्ञात असेल किंवा अज्ञात असतील, हत्यार वापरलेलं असतं गुन्ह्यामध्ये. परंतु हे जे सायबरचे गुन्हे आहेत त्याला बाउंड्री नाही आहे, बॉर्डरलेस आहे. माझ्याकडे एखादा मोबाईल फोन, हा सुद्धा मला कॉम्प्युटर आहे, मी बसून याला फक्त इंटरनेटचं कनेक्शन पाहिजे, त्या इंटरनेटचं कनेक्शन असेल की मी कुठेही बसून, आणि मला जर ते नॉलेज असेल किंवा मला काही थोडीफार माहिती असेल त्या एखाद्या व्यक्तीच्या अकाउंटबद्दलची वगैरे, तर मला त्याचं अकाउंट हॅक करता येईल
किंवा त्याला अननोन फोन करून मी त्याचा आणखीन काही माहिती घेऊन त्याचे पैसे ट्रान्सफर करू शकतो. हे काम मी एखाद्या दुसऱ्या देशामध्ये बसून करू शकतो. अमेरिकेतला एखादी व्यक्ती पुण्यातल्या शिवाजीनगर भागातल्या एखाद्या व्यक्तीचं अकाउंट हॅक करून त्याच्या अकाउंटमधले पैसे ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे हा बॉर्डरलेस क्राईम आहे. परत महत्त्वाची बाब म्हणजे की अमेरिकेतल्या पोलिसांचं आणि भारतातल्या पोलिसांचं जे सहकार्य पाहिजे असतं ते सहकार्य आहे, परंतु महाराष्ट्रातल्या पोलिसांचं जसं सहकार्य असतं 100%, तसं त्याला काही मर्यादा आहेत. कारण सायबर क्राईमसाठी अद्याप ग्लोबल लीगल फ्रेमवर्क असं तयार झालेलं नाही. आपल्या पूर्ण जगासाठी असा सायबरचा एक कायदा असा तयार नाही आहे. प्रत्येक देशाचे कायदे वेगवेगळे आहेत, त्यांच्या चौकट्या वेगवेगळ्या आहेत, त्यांची प्रोसिजर्स वेगवेगळी आहे. त्यामुळं आपली प्रत्येकाची एक कल्पना असते की बाबा एखादा गुन्हा घडतो आणि पोलिसांना इतका वेळ का लागतोय. मर्डरचे गुन्हे इतके ते तर किती हातोटी सगळ्या प्रकारच्या टेक्निक वापरून शोधून काढतात, आरोपी अटक करतात, मग आमचा गुन्हा का डिटेक्ट होत नाही. तर त्याला एक थोड्याशा काही या अडचणी आहेत, तर त्या सोडवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. आणि मला असं खात्री आहे काही वर्षामध्ये अशी एखादी ग्लोबल लीगल फ्रेमवर्क तयार होईल आणि जेणेकरून हे जे सायबर क्रिमिनल्स आहेत आणि हे वेगवेगळ्या देशातून हे घटना करतात त्या निश्चितपणे त्यांना आपल्यापर्यंत पोहोचता येईल, त्यांना अटक करता येईल आणि जेणेकरून हे सायबर क्राईम डिटेक्शनचं प्रमाण निश्चित वाढेल याची मला खात्री आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे सायबर क्राईम हे नवीन आहेत. या ठिकाणी फडके सरांनी सुद्धा मुद्दा मांडला होता की या दृष्टीने बऱ्याच गोष्टी आवश्यक आहेत. ट्रेनिंग देणं आहे, जसं पोलीस अधिकाऱ्यांना तसं ज्युडिशरीला सुद्धा ट्रेनिंग दिलं जात आहे. त्यांच्या अकॅडमीमधून हा विषय इंट्रोड्यूस केला जातोय, परंतु त्याला वेळ लागेल. आपल्याकडे सायबर क्राईमसाठी ट्रेनिंग सेंटर्स उघडले गेलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा ट्रेनिंग सेंटर्स म्हणजे जे ट्रेंड मॅनपॉवर आहे त्यांच्या मार्फतीने पुढच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिलं जाते. पण काही प्रमाणात मर्यादा आहे. निश्चितपणे त्याच्यामध्ये सुधारणा होईल आणि येत्या कालावधीमध्ये आपल्या महाराष्ट्राचं सायबर क्राईमचं डिटेक्शनचं प्रमाण आणि कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करण्याचं आणि ते डिटेक्ट करण्याचं आणि तिथून कन्व्हिक्शनचं जे प्रमाण आहे ते निश्चितच सुधारेल याची मला खात्री आहे. मी शेवटी पुन्हा एकदा जे डिजिटल टास्क फोर्सच्या अंतर्गत आणि ग्लोबल सायबर हेल्पलाईनच्या अनुषंगानं रोहन यानं जी काही प्रयत्न सुरू केले आहेत आणि सायबर युनिव्हर्सिटीसाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचंही अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर डॉक्टर प्रभाकर सोळुंके सरांचं सुद्धा अभिनंदन करतो. आणि त्यांनी जे स्वप्न ठेवलेलं आहे ते निश्चितपणे लवकरात लवकर साकार हो याबद्दल मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि रोहननी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, माझा या ठिकाणी सत्कार केला, त्याच्याबद्दल मी त्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कौतुकाची शाबासकी पडते जेव्हा पाठीवर, विश्वासाने पाऊल पडते नव्या सुखद वळणावर. कौतुकाच्या नजरेने गहिवरतो आपण अनेकदा, शब्दच येत नाहीत ओठी असे होते बरेचदा. म्हणूनच हा कौतुक सोहळा रोहन न्यायाधीश यांनी येथे आयोजित केलेला आहे. खरं तर सायबर क्राईममध्ये कोणताही पुरस्कार दिला जात नाही, पण या पुरस्कार वितरण सोहळ्याची सुरुवात 2016 सुरू झालेली आहे. पुरस्काराची श्रेणी वेगवेगळी आहे, कॅटेगरी वेगवेगळी आहे. भारतीय सायबर गुन्हे अन्वेषकांचे राजदूत पुरस्कार, ट्रेड सेंटर ऑफ टेक्नॉलॉजी ऑफ इंडिया पुरस्कार, भारतीय तंत्रज्ञान पुरस्कार, टेक्नोलिगल पायनियर्स ऑफ इंडिया, फॉर्च्यून हंटर्स ऑफ डिजिटल इंडिया पुरस्कार अशा या पुरस्काराची कॅटेगरी आहे. ॲम्बॅसिडर्स ऑफ इंडियन सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेटर माननीय कल्पना गाडेकर, ACP ATS मुंबई यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते.
ACP AST Mumbai. She worked at various आत्ताच्या कॅटेगरीज वाईज आम्ही जे पुरस्कृत विजेत्यांना आमंत्रित करतोय त्यामध्ये फक्त एकानेच मनोगत व्यक्त करावे अशी नम्र विनंती आहे. She worked at various police station, anti-corruption bureau, cyber police station, and crime branch Mumbai. She has been honored with various prestigious award at DG Maharashtra for excellent service and investigations in more critical cases. ACP ATS मुंबई कल्पना गाडेकर यांनी पुरस्कार स्वीकारावा. शिशिर हिरे यांच्या हस्ते इथे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. मी माननीय शिशिर हिरे सर यांना विनंती करते की त्यांनी कल्पना गाडेकर यांचा सत्कार करावा. थँक्यू. DYSP DCSC ठाणे माननीय संगीता अल्फोन्सो यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. Honorable Sangeeta Alfonso, she is DYSP DSC Thane. She got 128 awards from Police Department of Investigation for different cases as Woman Achievers Award 2016. मी माननीय श्रीयुत शिशिर हिरे सर यांना विनंती करते की त्यांनी संगीता अल्फोन्सो यांना पुरस्कार प्रदान करावा. She has led cybercrime cell in Pune. She has investigated many traditional crimes and cyber cases. She is also ambassador of cybercrime. She has investigated many well-known cases of Maharashtra such as world-famous Cosmos Bust case. मी संगीता मॅडम यांना विनंती करते की आपले मनोगत व्यक्त करावे या पुरस्कार सोहळ्यानिमित्त. गुड इव्हिनिंग. आवाज. गुड इव्हिनिंग. नमस्कार. आज मी सर्वप्रथम माननीय DIG सर आमच्या इथे आहेत, तसेच सर्व उपस्थित मान्यवर, माननीय डायस आणि ह्या कार्यक्रमाचे आयोजक किंवा हा कार्यक्रम ज्यांनी दिलेला आहे, केलेला आहे आणि हा कौतुक सोहळा ज्यांनी आयोजित केलेला आहे ते आमचे सहकारी, आमचे टेक्निकल एक्सपर्ट, आमचे टेक्निकल मित्र, रोहन न्यायाधीश, या सर्वांचे मी आभार मानते. डिजिटल टास्क फोर्स खरं तर खूप छान काम करतोय, कारण त्यांचं काम हे पोलिसांना मदत टेक्नॉलॉजीमध्ये, कारण आमचे पोलीस अजूनही फार म्हणजे जे फोरेन्सिकमध्ये जितके एक्सपर्ट हवेत तेवढे आत्ता नाही आहेत. NCRBचा डेटा असं सांगतो की ट्रॅडिशनल जे आमचे क्राईम आहेत त्याच्यापेक्षा 120% सायबर क्राईम इन्क्रीज झालेला आहे. आणि हा डील करण्यासाठी जसं पोलीस फोर्स आता रेडी होत आहे, जे आमचे ट्रेनिंग्ज आहेत ते चालू आहेत, तसंच आम्हाला आता सध्या जे टेक्निकल एक्सपर्ट्स किंवा जे फोरेन्सिक एक्सपर्ट्स आहेत त्याची नितांत गरज आहे. मी इथे खूप ग्रॅटिट्यूड आणि आय हायली ओबलाइज इथे आमचे डहाळे सर आहेत. जेव्हा मी पुणे सायबर क्राईम सेलला इन्चार्ज होते आणि साहेबांच्या अंडर मी काम केलेलं आहे, त्याच वेळेस रोहन न्यायाधीश आम्हाला टेक्निकल किंवा फोरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनमध्ये सपोर्ट करत होता. आणि आमच्या या टीमने खरोखर पुण्यातले अतिशय चांगले गुन्हे उघडकीस आणले होते. आज 10 वर्षानंतर सुद्धा मला त्यावेळेस जे प्रशिक्षण झालेले आहेत, त्यावेळेस जे काही आमचे ट्रेनिंग झालेले आहेत त्याचा फायदा होत आहे. आणि आजही म्हणजे खूप मोठं नाही परंतु सायबरमध्ये मी आजही काम करत आहे.
इवन दो मी वेगळ्या ठिकाणी पोस्टिंग असले तरी आत्ता पुण्याच्या कॉस्मॉस बँकच्या तपासाकरता सुद्धा मी इथे आले होते पुण्यामध्ये. त्याच्यानंतर आत्ता एक महत्त्वाची आणखीन एक केस जी आहे की जेव्हा आपण म्हणतो की विटनेसेस आम्हाला इव्हिडन्स मिळत नाही किंवा विटनेसेस होस्टाईल होतात कोर्टात, परंतु टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन किंवा टेक्नॉलॉजी जे आहे, टेक्निकल इव्हिडन्स आहे, तो मात्र खरोखर डिलीट करता येत नाही. आणि याचा आम्हाला अत्यंत आता फायदा झालेला आहे. एका मोठ्या केसमध्ये 2 वर्षानंतर इन्व्हेस्टिगेशन करून जेव्हा आम्हाला टेक्निकल इव्हिडन्स मिळालेला आहे आणि त्याद्वारे केवळ केस स्टँड झालेली आहे. लिटरली मी यासाठी डहाळे सरांचा आभार मानेन, कारण त्यावेळेस ते दर शनिवारी कंपल्सरी आम्हाला विविध वेगवेगळे एक्सपर्ट्स बोलून ट्रेनिंग देत होते. आणि त्यावेळेस आम्ही वैतागायचो की शनिवारचं काय सर प्रत्येक वेळी बोलवतात, पण आता कळतं की त्याचा फायदा खूप होत होता. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचे उपस्थितांचे आभार मानते आणि रोहन न्यायाधीशचे स्पेशल त्याच्या टीमचे की त्यांनी अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हे प्रोत्साहन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. वन्स अगेन थँक्यू सो मच. यानंतर माननीय निलय मिस्त्री, असिस्टंट प्रोफेसर, स्टेट गव्हर्नमेंट, गुजरात फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. यांचा सत्कार शिशिर हिरे सर यांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते. शिशिर हिरे सर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. Honorable Nilay Mistry, he is Assistant Professor, Digital Forensic and Cybercrime Security at Gujarat Forensic Science University. His area expert includes information security, security of audit and web assessment, digital forensic investor, data recovery, managing academic design novel syllabus, course management, academic administration, teaching, training and counseling the field information security. यानंतर ट्रेंड सेटर ऑफ टेक्नॉलॉजी ऑफ इंडिया या कॅटेगरीसाठी माननीय अर्चना मोरे, रिपोर्टर पुणे मिरर टाइम्स ऑफ इंडिया यांचा सत्कार यांना पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे प्रभाकर साळुंके सर यांच्या हस्ते. मी माननीय प्रभाकर साळुंके सर यांना विनंती करते की अर्चना मोरे यांना पुरस्कार प्रदान करावा. Honorable Archana More, she is crime and court reporter and her responsibility is to cover big criminal cases and criminal incidents in Pune district. She has been awarded with Top Run Reporter Award by Times of India. माननीय धनंजय देशपांडे सर, सोशल मीडिया एक्सपर्ट अँड काउन्सिलर अँड लाईफ सेवर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. Honorable Dhananjay Deshpande, he is founder and director of advising माननीय agency. श्रीयुत नंदू फडके सर यांना विनंती करते की पुरस्कार प्रदान करावा. He has done his GD Art degree from Abhinav Kala Mahavidyalaya, Pune. Sir is active in various different fields, to name few: advertising, where he has run grammatical awareness. He is active generally since 17 years. धनंजय देशपांडे सर यांना मी विनंती करते की आपले मनोगत व्यक्त करावे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने. आदरणीय व्यासपीठ, या 2 शब्दातच सगळ्यांचा उच्चार करावा असं मी वसंत व्याख्यानमालेमध्ये रघुनाथ माशेलकरांकडनं शिकलो. त्यांनी असं एकदा कॅल्क्युलेशन सांगितलं होतं, मला वाटतं 2003 साली त्यांचं वसंत व्याख्यानमालेत झालेलं होतं. त्यावेळेला ते म्हणाले की आजकाल व्यासपीठावर समजा 5 जण जर असतील, प्रत्येकाचं नाव घेण्यासाठी 5 सेकंद, 25 सेकंद फक्त नाव घेण्यासाठी आणि त्यांचा प्रत्येकाचा इगो सांभाळण्यासाठी भारतात अशा किती मीटिंग्ज होत असतात, किती सभा होत असतात, आणि निष्कारण आपण एका इगोसाठी किती वेळ वाया घालवतो. फक्त नेत्यांच्यासाठी प्रेक्षकांचा किती वेळ वाया घालवतो. असं म्हणून त्यांनी जे सांगितलं होतं ते मी पर्पजली आज 15 सेकंद वाया घालून का सांगतोय,
इन फ्युचर तुम्हाला कधी वेळ मिळाला तर फक्त आदरणीय व्यासपीठ असं म्हणा. जे सुज्ञ असतात ते रागवत नाहीत आणि जे रागावलेत ते सुज्ञ नाहीत असं समजायला आपण मोकळे. सो आदरणीय व्यासपीठ, सर्वांना विनम्र नमस्कार. विषय आजचा गंभीर असल्यामुळे सगळ्यांनी गंभीर बोलणं अपेक्षित आहे. काम गांभीर्याने करावं, पण काम करताना गंभीर राहू नये या मताचा मी आहे. त्याच्यामुळे मी कदाचित मिसफिट असेल या सगळ्या अवॉर्डीजमध्ये. त्याचं कारण आहे की उगीच स्त्रीच्या चेहऱ्याने सवाई गंधर्वला शाल नेसून पांघरून बसलं म्हणजे तुम्ही रसिक होता असं काही नाही. शिट्टी मारलेला माणूस सुद्धा रसिक असू शकतो. दुसरं असं आहे, मी जास्ती वेळ नाही घेणार, मला टाईम लिमिट दिले तेवढंच घेणार आहे. 2 महत्त्वाची माणसं आज नेमकी काही कामानिमित्ताने गेली, बर्गे साहेब आणि शिशिर साहेब. शिशिर साहेबांचा एक मुद्दा फार महत्त्वाचा होता, तो आधी सांगतो. ते काय म्हणाले होते की कोर्टामध्ये अनेक केसेस फेल का जातात, आरोपी निर्दोष का सुटतात, तर साक्षीदार उलटतात म्हणून, होस्टाईल होतात म्हणून. अशा वेळेला जे काही मुद्दे समोर येत असतात त्याच्याला किंमत राहत नाही. पण तांत्रिकदृष्ट्या जेव्हा एखादा टेक्निकल मुद्दा सायबरच्या विश्वातनं येतो तेव्हा त्याला डिनाय करता येत नाही. हे भारतात म्हणण्यापेक्षा भारतात पहिल्यांदा कुणी आणलंय? रोहन न्यायाधीशने. कोर्टाच्या समोर सिद्ध करण्याची प्रणाली रोहनने सुरू केलेली मी जवळून पाहतोय. आणि ज्याच्या आडनावातच न्यायाधीश आहे त्यांनी केलेल्या केसेस, पुरावे दिलेल्या पोलिसांच्या मार्फत 100% सुटणार ही आता जनतेला खात्री पटायला लागलेली आहे. त्याच्या संस्थेने आपल्याला पुरस्कार दिला म्हणून त्याच्याबद्दल चांगलं बोलावं यातला मी नाही. कारण त्यांनी माझ्या ऑफिसमध्ये येऊन पण बघितलेलं आहे. वयाच्या पेक्षा दुप्पट ट्रॉफीज असणारा किंवा मगाशी पडद्यावर बघितलं असेल नोबेल समकक्ष पुरस्कार मिळवणारा प्राणी आहे. पण म्हणून कौतुक केलं पाहिजे असं नाही, पण ज्याचं केलं पाहिजे तिथं सणकून कौतुक केलं पाहिजे. हा जो शिशिर सरांचा जो मुद्दा होता त्याच्यासाठीचं हे माझं स्पष्टीकरण होतं, फक्त सांगणं की सायबरमधले पुरावे हे आता कोर्ट एव्हिडन्स म्हणून धरायला लागलेलं आहे. माणूस खोटं बोलू शकतो, तंत्रज्ञान खोटं बोलत नाही. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे इन फ्युचर. दुसरं, माझ्या तुमच्याकडे आला असेल ते या कार्यक्रमाची नोट, त्याच्यामध्ये माझ्या फोटोच्या खाली लिहिलं होतं काही जे बाकीचं टेक्निकल एक्सपर्ट, सोशल एक्सपर्ट, पण लाईफ सेवर एक हा शब्द त्यांनी कुठून सापडला मला कळलं नाही. मग मी त्याला एकदा विचारलं त्या संदर्भात किंवा लाईफ सेवर हा काय प्रकार आहे. तो म्हटला मी तुमचं फेसबुक वगैरे बघितलं आणि मग त्यांनी जे काही सांगितलं ते पण तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं हे अशासाठी की तुमच्यामध्ये पण प्रत्येकात एक एक लाईफ सेवर दडलेला आहे. तुमचाच प्रतिनिधी म्हणून तुमच्या वतीनं हा पुरस्कार मी इथं घेतोय असं समजा. लाईफ सेवर म्हणजे काय? आपल्याला जेवढं जमतं तेवढं आपण दुसऱ्याला दिलं आणि दुसऱ्याचा जीव वाचला, तो खरा लाईफ सेवर. त्याच्यासाठी तुम्ही फायर ब्रिगेडमध्ये कामाला असलं पाहिजे असं नाही आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये कामाला असलं पाहिजे असं नाही आहे. आजपर्यंत मी माझ्या रेकॉर्डनुसार ऑन रेकॉर्ड बोलतोय मी, जे फेसबुकवर कोणीही चेक करू शकतं, सुमारे 670 डिव्होर्स मला टाळता आलेले आहेत. आता इमॅजिन करा, 670 गुणिले 2 म्हणजे नवरा बायकोचे 2 जीव. एकत्र असले तरी 2 सेपरेटच असतात हो. आणि त्यांची किमान 2 मुलं धरू, 6-24 म्हणजे कमीत कमी 2500 आयुष्य वाचली की नाही. तसंच आत्महत्या करणारी 73 घटना थांबवण्यात यश आलेलं आहे टेक्निकली. हे लाईफ सेव्हिंग काम तुम्ही आम्ही करू शकतो. त्याच्यासाठी गरज आहे फक्त की मला दिलेलं आहे देवानी. समजा जसं नाना पाटेकरने एकदा आम्हाला सांगितलं होतं, मी नाम फाउंडेशनवर पण काम करतो, तर नाना पाटेकरने आम्हाला एकदा सांगितलं होतं की ओंजळीत आपले 2 हात दिलेले ते आपल्याला 2 वेळचं जेवायला जेवढं लागतं तेवढं मिळतं, तेवढं पुरेसे आहेत. तरीही देव देतोय तुम्हाला, ओंजळीतून निष्ठून मातीत जाणार आहे, निदान वाहून जाणार तरी दुसऱ्याला द्यायला शिका. हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा माझ्याकडं लक्षात आलं की मला महिन्याला लागतं किती, एवढं लागतं. माझ्या हातात तास किती आहेत? 18 तास आहेत. मग 17 तासात पुरतंय, मग 1 तास तरी मी लोकांसाठी देऊ शकतो का? तर देऊ शकतो. लोक म्हणतात ना की सोशल मीडियावर किंवा ह्याच्यावर फार वेळ जातो, टाईमपास होतो. अजिबात जात नाही. आज महाराष्ट्रामध्ये सध्या एकमेव धनंजय देशपांडे असा आहे, 1,12,000 डेली व्ह्युअरशिप आहे. मी दिवसातनं फक्त आणि फक्त 1 तास असतो.
लोकांना वाटतं की मी 24/7 तिथं आहे. नसतं. फक्त टाईम मॅनेजमेंट केलं तर ते सगळे शक्य आहे. हे सांगण्याचं कारण ते आहे. अवॉर्ड माणसी म्हणजे काही फार वेगळी नसतात, तुमच्या माझ्यासारखीच असतात. फक्त ते थोडंसं मॅनेजमेंट करतात. हे सांगण्याचा माझा उद्देश. सोशल एक्सपर्ट्स म्हणजे काय, तर सोशलवर ब्रँडिंग करता येतं. हा नवीन पॅटर्न महाराष्ट्रामध्ये मला आणता आलेला आहे. आपण काय करतो, आय एम इटिंग पिझ्झा ॲट बरिस्ता, ह्याच्या पलीकडे आपली उडीच जात नाही. किंवा आय एम ट्रॅव्हलिंग टू गोवा विथ फॅमिली. क्राईम इथं सुरू होतात. व्हेन यू आर इन बरिस्टा, तुमचे पालक म्हणतात मला तर सांगितलं नाही तिने. आणि व्हेन यू आर इन गोवा, चोरांना ती संधी मिळते, फ्लॅट बंद आहे. येतंय लक्षात? याच विषयावर मी पूर्ण महाराष्ट्रात आजपर्यंत सुमारे 32 ठिकाणी व्याख्यानं दिलेली आहेत. ही माझी व्याख्यानमाला सुरू आहे की सोशल मीडिया शापैकी वरदान आहे. ठोसपणे मी सांगतो आजही की ते वरदानच आहे. फक्त तुम्ही कसं वापरताय त्याच्यावर आहे. त्याचं कारण एक साधं उदाहरण सांगतो. अणुशक्ती, ॲटम होमी भाभांच्या हातात सापडली आणि भारत ऊर्जा संपन्न झाला. तीच हिटलरच्या हातात सापडली आणि लाखो लोक जीवानिशी मेले. सेम अबाउट सोशल मीडिया. चांगल्यांच्या हातात पडलं तर लाईफ सेवर होऊ शकता तुम्ही, वाईटांच्या हातात पडलं तर क्रिमिनल होऊ शकता. सो डिसाईड ऑन यू. जसं टी व्हीनी वेळ खाल्ला असं सगळेजण म्हणतात ना, का तुमच्या हातात रिमोट नाही आहे का? रिमोट आहे ना. टी व्ही ज्यांनी बनवला आहे त्यांनीच रिमोट बनवला आहे. आपण रिमोटकडं नाही बघत, आपण टी व्हीकडं बघतो. तसं सोशल मीडियावर जाणारा वेळ बघतो, त्याच्याऐवजी ऑन ऑफ टायमर आहे आपल्याला स्वतःच्या माइंडचा. एवढं बघितलं तरी पुरेसं आहे. पण सोशलचे फायदे काय होते 1-2 मिनिटात सांगतो. बरोबर 5व्या मिनिटाला थांबलेला असेल सर. हो, कारण मला पण टाईमचा प्रचंड प्रेमळ आहे मी पण. सोशलमुळे उत्पन्नात नकळत वाढ होते. कशी ती उदाहरणांनी सांगतो, नावं घेऊन. फेसबुकवरच मला रोहन न्यायाधीश मित्र झाला. आता त्याने काम दिलं न दिलं हा नंतरचा भाग आहे. पण असा एखादा एक केस मला फेसबुकवरनं मिळालेला असतो. अचानक त्याला वाटतं की यार माझं व्हिजिटिंग कार्ड संपलेत, नवीन करायचे आहेत आणि DDची ॲड एजन्सी आहे, तो करून देईल. तो मला येऊन भेटतो, मी त्याचं कार्ड करून देतो. झाले ना माझ्या रेव्हेन्यूमध्ये वाढ. कुणामुळं झाली? फेसबुकमुळं. फेसबुक त्याच्याबद्दल माझ्याकडनं काही कमिशन घेतं आहे? मधले एजंट असे कितीतरी आम्ही एजन्सी पाहतो जवळून की ज्यांना आम्हाला 10% दिल्याशिवाय आम्हाला काम मिळत नाही. मग फेसबुक तर बिना कमिशन तुमचं काम करतं आहे. किती चांगलं काम आहे. दुसरं जे मी अनुभवलेलं ते सांगतो, फेस व्हॅल्यू वाढते. असं काय नाही की बायकांनाच व्हॅल्यू असते, पुरुषांना सुद्धा फेस व्हॅल्यू असते. मी सिद्ध करून दाखवलेलं आहे. थोडासा खर्च येतो स्पा वगैरेचा, पण तेवढा ठीक आहे. एखाद्या शनिवारचा खर्च कमी केला तर तो स्पावर घातला तर तुम्हीही चांगले देखणे दिसू शकता. 53व्या वर्षी जर मी दिसू शकतो तर जगात कोणीही दिसू शकतो. हां, मला चष्मा नाही आहे. हा 0 नंबरचा आहे. डोळ्यात नको तो कचरा जाऊ नये म्हणून. हेल्दी माइंडमध्ये राहायला, हेल्दी पद्धतीने जगला तर तुमची फेस व्हॅल्यू वाढू शकते. आणि त्याचा फायदा असा होतो की अनेक ठिकाणी रांगेत उभ्या राहण्याचा वेळ तुमचा वाचतो. मला मल्टिप्लेक्समध्ये पासून गणपतीच्या रांगेमध्ये आजपर्यंत कधी थांबावं लागलेलं नाही आहे. हा फेसबुकचा फायदा आहे. गणपतीपुळ्याची तर घटना त्या पुजाऱ्याने फेसबुकवर टाकली आहे. पाठीमागे गणपती होता आणि पुढे माझा गणपती होता, म्हणजे मी, असा पुजारी लिहितोय. येतंय लक्षात काही फरक? लोक तुम्हाला देव मानू शकतात जर तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन जाऊ शकलात तर. इतकी फेस व्हॅल्यू मिळते तुम्हाला. आणि शिवाय आपल्या माणसाला इतके लोक ओळखतात म्हणल्यावर घरचे लोक सुद्धा संध्याकाळी जरा बरं जेवायला देतात. हा सगळ्यात मोठा पुरुषांसाठी फायदा आहे. फंड रेझिंग फार चांगल्या पद्धतीने सोशल मीडियावरनं करता येतं. मी एक उदाहरण परत एकदा सांगतो. मी असंच फेसबुकवर आवाहन केलं होतं की गड किल्ल्यांवर आजकाल भगवे ध्वजच दिसत नाहीत शिवरायांचे, तर कोणाला इच्छा आहे का काही करायची? 3ऱ्या तासाला मदत सुरू झाली होती. एका किल्ल्यावर झेंडा उभा करायला आमच्या खर्चाने 13,000 रुपये खर्च येत होता. सुमारे 30 दिवसामध्ये 72 किल्ल्यांवर ध्वज उभे राहिलेत. एकही पैसा धनंजय देशपांडेच्या खिशातला नाही आहे. फक्त त्यांनी माणसं जमवली आणि माणसांना एवढा विश्वास दिला की तुम्ही दिलेला पैसा
योग्य जागी जाणार आहे. फंड रेझिंगचं दुसरं उदाहरण सांगतो. श्रीगोंद्याला पारध्यांची 40 मुलांची आम्ही शाळा दत्तक घेतली आहे, जे उद्या चालून पोलिसांना डोकेदुखी होणार होते. म्हणजे उद्याचे ते पाकिटमार आहेत, दरोडेखोर आहेत. त्यांना समाजापासून त्या गोष्टींना वाचवण्यासाठी, त्यांनाच उलट समाजात आणण्यासाठी तो प्रयोग आम्ही केलेला. आज ते उत्तम रीतीने जगतायत आणि त्यातला पहिला माणूस आज हेड कॉन्स्टेबल झालेला आहे. पर्पजली आम्ही त्याला पोलीस शिक्षण दिलं का, तर पोलिसांची भीती तुमच्या समाजातल्या मनातली घालवण्यासाठी तूच सक्षम होऊ शकतो. आज तो प्रयोग आम्ही तिथं करतोय. त्यांच्यासाठी लागणारा पैसा अख्ख्या महाराष्ट्रातनं येतो, धनंजय देशपांडेच्या घरातनं जात नाही, ते फेसबुकच्या माध्यमातून जातो. मोफत लायब्ररीची एक कल्पना, ती एक सांगतो. मला भेटायला अनेक जण येतात ऑफिसवर. नियम असा आहे की बुके किंवा काही गिफ्ट कॅडबरी घेऊन यायचं नाही, पुस्तक घेऊन यायचं तर अपॉइंटमेंट मिळते. फॉर एक्झाम्पल, हे वस्तुस्थिती अनेकांना माहिती आहे. का केलं मी असं, तर बुके दुसऱ्या दिवशी कुठं जातात सगळ्या दुनियाला माहिती आहे. ते मला नको होतं. तेवढ्याच किमतीचं एखादं पुस्तक आणलं तर बरं होईल असं मला वाटलं. महिन्याला सुमारे 300 ते 350 पुस्तकं जमा होतात माझ्याकडे. ती पुस्तकं एक साधारण 500 पुस्तकं झाली की एक लायब्ररी आपण ग्रामीण भागात सुरू करतो, सरकारी शाळेत पर्पजली. कारण सरकारी शाळेत लायब्ररीसाठी फंड आलेला असतो, पुस्तकं आलेली नसतात. त्या राजकारणात मला जायचं नाही आहे, भ्रष्टाचारात जायचं नाही आहे, कोणावर नावही ठेवायची नाही आहेत. पण मुलांना जर त्या खेड्यातल्या पुलं वपू माहितीच नाही झाले तर ते कधी देश पुढे जाणार आहे. म्हणून मग त्यांच्यासाठी ही लायब्ररी सुरू केली. आज 6 ठिकाणी महाराष्ट्रात ही मोफत लायब्ररी सुरू आहे. माझा 0 पैसा आहे. मला फक्त भेटायला येणाऱ्यांना अट आहे ती टोल द्यायचा आहे. लोक आनंदाने देतात चांगल्या कामासाठी. आता प्रश्न, ही 3 वर्षापूर्वीची घटना आहे. नंतर प्रॉब्लेम सुरू झाला गेल्या वर्षीपासून. मी रोहनशी पण परवा बोललो, म्हणलं लोक खूप मदत करतात चांगल्या अर्थाने, आपण थोडं नीट सांगितलं गेलं पाहिजे. तर 3 वर्षानंतर ती पुस्तकं, खेड्यातली मुलं ती फाटायला लागली पुस्तकं. तर मग तिथल्या लोकांनी सांगितलं की बाइंडिंगला पैसे पाठवा. आता आली का पंचायत, घरचे पैसे द्यावेत तर बायको म्हणेल जा बाहेर. घरच्या पैशाला तर हात नाही लावायचा आणि ऑफिसच्या पैशाला हात लावला तर CA ओरडेल. करायचं काय. एके दिवशी असंच बसलो असताना एक मित्र आला, त्यांनी फोटो काढला, त्यांची मिसेस पण माझ्या फेसबुक लिस्टमध्ये. तो म्हणला की आज संध्याकाळी मी घरी जाऊन दाखवणार बायकोला की मी आज DD बरोबर जाऊन भेटून आलो. म्हटलं मग त्याच्याने काय होणार आहे. ती म्हणणार, ती खुश होणार की मी तुमचा मित्र हे बघून. म्हटलं तुला आनंद झाला. तो म्हणला हो. म्हटलं 100 रुपये दे. पटकन त्यांनी काढून दिले, नो एनी क्रॉस क्वेश्चनिंग. आणि मग माझी ट्यूब पेटली. अरे म्हटलं सेल्फी काढून जर लोकांना आनंद मिळतोय त्याच्याबद्दल मी जर त्याची कॉस्ट घेतली तर मी कुठं चुकीचं आहे. आणि 1 वर्षापूर्वी मी ती स्कीम लॉन्च केली. 1 जानेवारी 2018ला सेल्फी विथ DD. सुमारे महिन्याला 1300 रुपये मला मिळतात. बाइंडिंगचा खर्च परस्पर निघतोय लायब्ररीच्या. सोशल मीडियाचा हा फायदा घेता येतो. महाराष्ट्रातला सुद्धा आज तागायत सेल्फीला पैसे लावणारा मीच असेल. लोक तरीही पैसे देतात, आनंदाने देतात. आता तर असं होतं, परवा जुन्नरला फार मस्त घटना घडली. जुन्नरचे राजे घराणं आहे, सरदार घराणं तिथं, कोल्हे नावाचं, म्हणजे अमोल कोल्हेंचे काका, ते उभे राहिले होते. त्यांनी आधी नोट काढली, DD सेल्फी. इथपर्यंत पोहोचलंय ते. चांगल्या गोष्टीसाठी मदत होतीये. हे फॅन मिशन एक नवीन मी आयडिया का देतोय तुम्हाला, तर तुम्ही तुमच्याकडे रुजवाव्यात म्हणून देतोय. मी गेल्या उन्हाळ्यामध्ये, गेल्या वर्षी पुण्यामध्ये खूपच मोठा उन्हाळा जाणवला सगळ्यांना, प्रचंड. मी म्हटलं आपल्याला AC आपण जगतोय, कामगार वर्ग कसा जगत असेल, त्यांना काय फॅन पण नसेल त्यांच्या ह्याच्यात. म्हणून मी माझ्या श्रीमंत मित्रांना फेसबुकवरनं आवाहन केलं की महिन्यातनं तुम्ही समजा 2 वेळेला हॉटेलिंगला जात असाल तर माझ्यासाठी एकदा जा आणि 1 वेळचे पैसे वाचवा. कमीत कमी 1500 रुपये बिल होतं. 1 पैसे वाचवा आणि त्या 1500 रुपयाचा एक फॅन घ्या आणि तो तुमच्याच घरात काम करणाऱ्या मोलकरणीला गिफ्ट द्या. ती मोलकरीण आयुष्यभर तुमची फॅन होईल. सांगायला अभिमान वाटतो, गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात 72 घरांमध्ये फॅन पोहोचले. माझा 1ही रुपया त्याच्यात नाही, माझी फक्त संकल्पना. हे सगळं सोशल मीडियातनं त्याबद्दल गेल्या वर्षीच्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजनी तो विषयावर डॉक्युमेंटरी पण केली, फॅन मिशन विथ DD नावाने. किती साध्या आयडिया आहेत ह्या सगळ्या, सहज होऊ शकतात. आता हे सगळं कशामुळे शक्य झालं, तर माझी 5000ची फ्रेंड लिस्ट
27,000 फॉलोअर ही ताकद. त्यातली DD फॅन क्लब नावात त्याच लोकांनी सुरू केलेला फॅन क्लब, त्याची मेंबरशिप फी काय आहे? दिवसाला फक्त 1 रुपया. आता तुम्हाला वाटेल 1 रुपयाने काय होतं, बरोबर ना? आता इमॅजिन करा त्या क्लबचे मेंबर आहेत 10,000. दिवसाला रक्कम जमा होते किती? महिन्याला किती झाले? वर्षाला किती झाले? 1.25 कोटीच्या आसपास रक्कम जमा होते. येतंय लक्षात? 1 रुपयाची ताकद. त्याला आज आम्हाला व्यवस्थित कायदेशीर रूप आणावं लागलं, इतका फंड जमा होतो की आम्ही फक्त 1 रुपयाचं आव्हान केल्यावर. येतंय लक्षात ताकद काय आहे त्याची? फक्त ती चांगल्या मार्गाने. आणि माझ्या अपीलमध्ये पहिलं वाक्य असतं, हा पैसा कुठं जातोय हे मी तुम्हाला सांगणार नाही, तरच द्यायचं असलं तर द्या, भले मी तो चौफुल्यावर नेऊन उधळेल. माझं वाक्य असतं, मी काहीही करेल त्या पैशाचं, द्यायचं असेल तरच द्या. या निकषावर ज्यांना विश्वास वाटतो तेच पैसे देतात. ओके, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. आणि महत्त्वाचं सांगतो पुरुषांसाठी, सायबर क्राईमच्या संदर्भातलं एक शेवटचं वाक्य सांगतो आणि थांबतो. सायबर क्राईमच्या संदर्भामध्ये बऱ्याच वेळेला महिलांच्याकडनं चूक नसते, महिला फसवल्या जातात. अशा वेळेला जर तुमच्या माहितीत एखादी महिला फसली गेली असेल तर तिला वाचवण्यासाठी पुढे या. महिला जाणून बुजून पुरुषांना फसवते नाही असं नाही, ते प्रमाण कमी आहे. ती भावनाशील व्यक्ती असते. पुरुष मात्र थोडा व्यवहार प्लस भावना जपणारा असतो. म्हणून बायकांना जपलं पाहिजे, भले कोणाची का असेना. कारण त्याचं एक आहे, नारी कल भी भारी थी आज भी भारी है, और पुरुष कल भी आभारी थे आज भी आभारी है. थँक्यू. यानंतर उद्योजक ॲडव्होकेट चैतन्य भंडारी सर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. प्रभाकर साळुंके सर यांनी पुरस्कार प्रदान करावा अशी मी त्यांना विनंती करते. उद्योजक ॲडव्होकेट चैतन्य भंडारी सर. Sir is cyber expert, practicing dual code section and he has authorized book named Cyber Suraksha. He has been awarded by Maharashtra State Government for women and spreading cyber awareness. He has also been awarded with Cyber Crime Helpline. Backbone of Indian Technical Academic Awards, I request Honorable Dr. Vijay Kumar Denge, Dean, Academic D.Y. Patil College of Engineering. माननीय विजयकुमार जट्टी सर यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. यांचा सत्कार प्रभाकर साळुंके सर यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. यानंतर डॉक्टर स्वाती सायनकर, KB जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. डॉक्टर स्वाती सायनकर. माननीय उके सर यांना मी विनंती करते की पुरस्कार प्रदान करावा.
लेक्चरर BVS जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. यांना पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे ॲडव्होकेट नंदू फडके सर यांच्या हस्ते. मी नंदू फडके सर यांना विनंती करते की पुरस्कार प्रदान करावा. Honorable Anup Raut is a professor in BVS Jawaharlal Nehru Institute of Technology. He has received the Best Coordinator Award from SAP from MSBT Mumbai. He has also worked as a workshop coordinator for various cybercrime awareness programs. यानंतर टेक्नो लिगल पायोनियर्स ऑफ इंडिया ॲडव्होकेट करिश्मा पुष्कर पाटील यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. ॲडव्होकेट नंदू फडके सर यांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी विनंती करते. ॲडव्होकेट करिश्मा पुष्कर पाटील. She is a practicing lawyer in a district court Pune and also a professor at Modern Law College. She is impelled to corporate EV Techno Electra and Supreme Buildtech. Her area of expertise includes many laws like criminal laws, cyber laws, and corporate laws. ॲडव्होकेट सेऊल शहा यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. ॲडव्होकेट नंदू फडके सर यांनी पुरस्कार प्रदान करावा अशी मी त्यांना विनंती करते. ॲडव्होकेट सेऊल शहा. He is a professional criminal advocate practicing at Session Court Pune as well as Mumbai High Court. He started professional career with very renowned advocate Sri S.K. Jain on the criminal side. Since 2010, he has handled various cybercrime related cases. फॉर्च्यून हंटर्स ऑफ डिजिटल इंडिया कॅटेगरी माननीय अजित कीर्तने सिक्युरिटी ॲनालिसिस्ट ऑफ अँड टेक्नो केमिकल कमर्शियल एक्सपर्ट फ्रॉम स्कॅन यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. विलास नांदेडकर सर यांना विनंती करते की पुरस्कार प्रदान करण्यात यावा. Ajit Kirtane, he is a techno-commercial manager in Microworld Software Services Limited. He has been working in cybersecurity domain for last 9 years. He was selected for a special assignment with Japan and Korea from Quick Hill Technology. अमर ठाकरे सर उद्योजक आणि सायबर फॉरेन्सिक एक्सपर्ट यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. डहाळे सर यांना विनंती करते की पुरस्कार प्रदान करण्यात यावा. Amar Thakre is a founder of Lumineer Solutions Private Limited. He has experience of working with 106 Bank. He has worked as a consultant in Nashik Police and solved around 300 cases related to cybercrime. उर्वेश ठक्कर सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेटर अँड सिक्युरिटी ॲनालिस्ट यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. डहाळे सर यांना विनंती करते की पुरस्कार प्रदान करावा. Urvesh Thakkar is a cyber security researcher and cyber crime investigator. He has an experience of more than 4 years in cyber security domain. He is working as a chief information security officer at Infosys Infotech Private Limited. टेक्नो लिगल पायोनियर्स ऑफ इंडिया या श्रेणीमधील एक पुरस्कार अनावधानाने राहिलेला आहे. ॲडव्होकेट पुष्कर दुर्गे यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. डहाळे सर यांनी पुरस्कार द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. He is an advocate and founder of Advocate Pushkar Durge and Associates. He has done his degree from Modern Law College Pune and he has done his diploma in cyber laws from Asian School of Cyber Laws.
His areas of expertise include cyber law, criminal law, data theft, etc. पुरस्कार विजेत्यांना मी नम्र विनंती करते की व्यासपीठावरती यावे, फोटो सेशन करायचे आहे. विलास नांदवडेकर सर यांचा सत्कार डहाळे सर यांच्या हस्ते ते संपन्न होत आहे. मग आधी आभारी आहे. सगळ्या पुरस्कार विजेत्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर फोटो सेशनसाठी यावे. या गौरव सोहळ्याचे सूत्रसंचालन करण्याची संधी मला रोहन सर, अनूप सर, शेखर सर, शरणू यांनी दिली, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. मान्यवरांचे आणि पुरस्कार विजेत्यांचेही मनापासून आभार. आपण कार्यक्रमाची सांगता सामूहिक वंदे मातरमने करत आहोत. सर्वांनी उठून उभे राहावे, नम्र विनंती. सस्य श्यामला मातरं
वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे